एक एकदम सोपी ट्रिक सांगतो बरं, कशी अगदी पत्ता पत्ता मोकळे पोहे होण्यासाठी. पोहे भिजवताना किती वेळ भिजवायचे यावरती ते अवलंबून असतं. फक्त 30 सेकंदासाठी आपण पाण्यात भिजवलेले पोहे मस्तपैकी निथळून बाजूला कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये जिरं मोहरी तडतडली की त्यात हिरव्या मिरच्या बारीक आपल्याला टाकायच्या आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, शेंगदाणे टाकायचे, हळद टाकायची आहे, मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पोहे मस्त फोडून घ्यायचे आहेत, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा साखर घालायची, हे सुद्धा छान मिक्स करून आपण फार इफेक्टिव्ह टिप्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग हे मिक्स केलेले पोहे आपण फोडणीत घालायचे आहेत आणि त्याला मस्तपैकी सगळ्या फोडणीमध्ये कालवून घ्यायचं. कालवताना सुद्धा आपल्याला त्याला काहीही टेन्शन नाही आहे की तुम्ही कमी कालवा जास्त कालवा असा चमचा चालवा, काहीच अडचण नाही. बघा किती मोकळे मोकळे छान पोहे झालेले आहेत. याला मस्तपैकी 10 सेकंदासाठी आपण झाकण लावून वाफ द्यायची आहे. झाकण काढल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, मस्तपैकी छान मिक्स करायचा आणि लगेच सर्व करायचा आहे. वरतून आवडली तर तुम्ही शेव घाला, कोथिंबीर घाला. एकदा अशा पद्धतीने पोहे ट्राय करा, कांदा पोहे बरं का, आणि कुठल्याही फेमस पोहेवाल्याला शोधण्याची गरज नाही. मजेदार पोहे.